मान्सूनच्या उत्तरार्धात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची अपेक्षा आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता ऑगस्ट महिन्यात वर्तवण्यात आली आहे। दरम्यान जुलै महिन्याच्या शेवटी विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला असला तरी 1 जून पासून सरासरी देखील गाठता आलेली नाही आणि त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात नेमका कसा पाऊस पडतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर मान्सूनचे 2 महिने आता उलटलेले आहेत। आता उत्तरार्धात पुढच्या 2 महिन्यात कसा पाऊस देशभरात पडणार आहे याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। तर पुढचे 2 महिने किंवा या उत्तरार्धात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खरं तर मान्सूनच्या पूर्वार्धात म्हणावा तसा पाऊस अनेक भागात अजूनही झालेला नाहीये। उत्तरार्धात नेमका कसा पाऊस होऊ शकतो, हवामान विभागाने नेमका कसा अंदाज वर्तवलाय? एकूणच मान्सूनच्या उत्तरार्धात देशामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हा भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि राज्यात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची अपेक्षा आहे। मात्र विदर्भ आपला जर का काही भाग पाहायचा तर तिथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस हा होऊ शकतो ऑगस्ट महिन्यामध्ये, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मात्र जुलै महिन्यात जर का पाहायचं तर सरासरी ही कुठेतरी आपल्याला गाठता आलेली नाही आहे। 1 जून पासून विदर्भामध्ये सरासरीच्या 95%, मराठवाड्यात सरासरीच्या 92% या पावसाची नोंद झालेली आहे। कोकणात सरासरी जरी का गाठली असली तरी 101% पाऊस हा नोंदवला गेलेला आहे। साधारणपणे कोकणामध्ये हा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस हा होताना पाहायला मिळत असतो, मात्र अपेक्षित पाऊस हा झालेला आपल्याला दिसत नाहीये। सोबतच मध्य महाराष्ट्र असेल, इथं देखील 1 जून पासून सरासरीच्या 125% पाऊस झाला आहे, तो जो समाधानकारक मानला जातोय। प्रामुख्यानं ऑगस्ट महिन्यात जर का मराठवाडा आणि विदर्भामध्ये चांगला पाऊस झाला तर कुठेतरी सरासरी या दोन्ही विभागांमध्ये आपल्याला गाठताना येताना पाहायला मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांसाठी मात्र चिंतेचं वातावरण असेल। नक्कीच आता या पुढच्या 2 महिन्यात मान्सूनवर एल निनोचा कसा प्रभाव पडतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।